पश्चिम बंगालमध्ये तब्बल 6 दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे सरकार सत्तेत येण्याच्या पार्श्वभूमीवर विश्वप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून नागपुरात एक अनोखा झालमुडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव शनिवार 9 मे 2026 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत पत्रकारांसाठी पार पडली असून संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत इतर नागरिकांसाठी बजाजनगर येथील विष्णुजी की रसोई येथे पार पडणार आहे. विश्वप्रसिद्ध शेफ विष्णुजी मनोहर तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत जिव्हाळा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरकरांना पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थ झालमुडीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे 1000 नागरिकांसाठी पारंपरिक बंगाली शैलीतील झालमुडी तयार करून तिचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान तेथील स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेत झालमुडीचा आस्वाद घेतला होता आणि त्याचे कौतुकही केले होते. त्याच संदर्भातून तसेच पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या राजकीय विजयाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत चा संदेश देत खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून आनंद आणि एकतेचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.